बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय बातमी आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदारावरून पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झाली आहे। गोपीनाथ मुंडे यांचा वारसा धनंजय मुंडेंनी चालवावा असं छगन भुजबळ बीडमध्ये बोलले। त्यानंतर एरवी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप आणि टीका करणाऱ्या करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंच हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार असल्याचं म्हटलंय। त्यावरून पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन मात्र चांगलेच संतापलेत। मनोज जरांगे यांनीही भुजबळ आणि धनंजय मुंडेंवर या निमित्तानं जोरदार निशाणा साधलाय। गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारावरून कसं राजकारण रंगलंय आपण पाहूयात। काय न्याय मागणार, त्या काय करणार? ती मुंबई सोडून इंदोरमध्ये गेली, इंदोरमध्ये शिफ्ट झाली, इतका दबाव तिच्यावरती पण असे गुंडे सोडले होते 500-600 ज्यावेळी तिने हे केला होता। आणि तेच गोष्टीसाठी मी जरांगे भाऊकडे गेली होती, क्योंकि जरी त्याच्या पाठीमागे जरी कोणता सपोर्ट आला तो सगळी गोष्टी ती पण येऊन बोलते आणि ती पण ते जे बलात्कारचा केस होता ती परत उघडते। कॉन्क्यूट बाई ते राजश्री आहे, मी नाही। माझ्यासोबत 98-6 पासून लग्न केलेलं आहे। राजश्रीच्या लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये, पण माझे लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे। राजश्री व धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट नाही आहे, माझ्यासोबत धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट आहे। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या करुणा मुंडे यांनी अचानकपणे धनंजय मुंडे यांचं कौतुक केलंय। फक्त कौतुकच नाही तर गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार धनंजय मुंडेच असल्याचा दावाही करुणा मुंडे यांनी केलाय। वारसा पोटातून नाही तर विचारातून जन्माला येतो। गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारस धनंजय मुंडेच आहेत असं करुणा मुंडे म्हणाल्या। करुणा मुंडे यांच्या या वक्तव्याला धागा आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्याचा। बीडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात भुजबळांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडेच आहेत आणि त्यांनी ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी काम करावं असं म्हटलं होतं। काय नाव तटकरे ना, मला काहीतरी काम द्या, मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाले। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। राजकारण मध्ये वारसा जे असते पोटाच्या नसून विचारांचे असते, तेच विचार घेऊन धनंजय मुंडेंनी पण संघर्ष केला आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करून दाखवलेलं आहे। आणि आज धनंजय मुंडे ही खरा वारीस आहे मुंडे साहेबांच्या, क्योंकि पंकजाताई पोटाचा वारस होता त्यांच्याकडे, पण त्यांनी मंत्रिपदावर असताना लोकांचे काहीही काम केले नाही। महत्त्वाची बाब म्हणजे ओबीसी मेळावा आणि त्यातील धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती। मनोज जरांगे यांना उद्देशून अंगावर आले तर शिंगावर घ्या असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं। त्यावरून हिम्मत असेल तर मला शिंगावर घेऊन दाखव असं चॅलेंज करुणा मुंडे यांनी दिलं होतं। मात्र करुणा मुंडे यांनी अचानकपणे धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार असल्याचं सांगत त्यांच्या राजकीय संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत असंही म्हटलंय। इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे भाजपचा हात होता। त्यात पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण झालं। त्यावेळी पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या। एक भाऊ म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं असंही करुणा मुंडे म्हणाल्या। दुसरीकडे पंकजा मुंडे यांचे मामा आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी वारसदाराच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि करुणा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे। वारसाचा विषय काढून एकत्र आलेल्या बहीण भावात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न भुजबळ करत आहेत असा आरोपच प्रकाश महाजन यांनी केलाय। गोपीनाथ मुंडेचा वारसा आहे छगन भुजबळ नाही ठरवू शकत। गोपीनाथ मुंडे ज्या समाजातून आले, ज्या समाजाचं ते प्रतिनिधित्व करत होते, जे असंख्य लोक त्या समाजाच्या बाहेरचे असंख्य जातीचे धर्माचे लोक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्या सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा राजकीय आणि सामाजिक वारसा म्हणून पंकजाला स्वीकारलेलं आहे। भुजबळाने त्यात असं वक्तव्य करून दोन बहिणी भावाच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंडे बंधू भगिनीवर सडकून टीका करणाऱ्या मनोज जरांगे यांनी वारसदाराच्या मुद्द्यावरून मात्र पंकजा मुंडे यांची बाजू घेतल्याचं दिसतंय। भुजबळ बीडमध्ये आले आणि भेद पसरवून गेले। मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचं आहे का असा सवाल जरांगेंनी विचारलाय। यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याची संधीही जरांगेंनी सोडली नाही। आपण त्यात का पडायचं म्हणून ते त्यांचं ते रोजच चालू होते आणि ते आज नवीन काय
ते रोजच चालू आहे. ते मीडिया नामकरण तमकन द्यायचं दोघाचं नवरा बायकोचा, आपल्याला त्याची काय घेणं नाही ना मध्ये पडायचं. अरे त्यांचा वारसाचा विषय आपल्याला काय देणं घेणं. ते भाऊ समजत नाही का नकाला ओबीसीचे सगळे दिलं ना मग, आणि त्यांनी त्याच्यावर सोपून दिले. आले बाबा ठरवीन ते घोरट भुजबळ जे ठरवीन ती दिशा म्हणले ते. मग आता त्याच्यात घोरटाच्या हातात दिला म्हणल्यावर ते असल्यात काढायला लावणार. 2021 मध्ये बीड नगरपंचायत निवडणूक प्रचारात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. एकमेकांची अवकात काढण्यापर्यंत ही टीका पोहोचली होती. मात्र अजितदादा भाजपसोबत आल्यानंतर झालेली महायुती आणि लोकसभा निवडणुकीपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्र आले आहेत. मुंडे बंधू भगिनी एकाच व्यासपीठावर दिसतात. इतकंच नाही तर एकमेकांसाठी उभे राहतानाही दिसतात. अशावेळी पुन्हा वारसाच्या मुद्द्यावरून पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात काडी टाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी चर्चा सध्या बीडच्या राजकारणात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.